येथे पुण्यामधनं मुकुंदनगरमध्ये अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन पाहायला मिळते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आमदार योगेश टिळेकर आंदोलनात सहभागी झाले, तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाविरोधात मुस्लिम समाज देखील रस्त्यावर उतरलेला होता आणि आता सध्या आमदार योगेश टिळेकर या सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले। मुकुंदनगरमधली ही घटना आहे। मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। अनधिकृत दर्ग्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे। शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवानी, आंदोलनासंदर्भातली ताजी स्थिती काय? टिळक आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी येऊन आंदोलन करणार होते, मात्र गोपीचंद पडळकर या ठिकाणी आले नाही आणि योगेश टिळेकर हे जे आहे ते पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात आता दाखल झाले। त्यांनी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील आहेत। सगळे कार्यकर्ते जे आहेत ते हनुमानांची मूर्ती हातात घेऊन आहेत। हे जो दर्गा आहे तो अनधिकृत आहे आणि तो आम्ही पाडणारच आहे अशी आक्रमक पावित्र्य या सगळ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांना हे योगेश टिळेकर जे आहेत ते निवेदन देतील आणि हे सगळं आंदोलन थांबवतील अशी अपेक्षा आता दिसून येते। मात्र एवढंच सगळं सुरू असताना एकीकडे गोंधळ दिसतोय, सगळे कार्यकर्ते एकत्र आल्याचं दिसतंय, त्यामुळे हे कदाचित पुन्हा करण्याच्या तयारीत देखील दिसत आहे। मात्र जर निवेदन दिलं आणि पोलिसांनी त्यांची समजूत काढली तर हे आंदोलन इथे थांबण्याची शक्यता दिसते। असे शिवानी, धन्यवाद या माहितीबद्दल। तर पुण्याच्या मुकुंदनगरमध्ये हे आंदोलन पाहायला मिळते। अनधिकृत दर्ग्यासंदर्भातला हा मुद्दा उचलण्यात आलाय। सकल हिंदू समाजाने आंदोलन केलंय आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाने मुकुंदनगर या ठिकाणी हे आंदोलन केलंय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यासोबतच हातामध्ये फलक घेऊन देखील घोषणाबाजी केली जाते। सेपरेट बाईट देऊ आपण त्यांना, प्रत्येकाला सेपरेट बाईट देऊ नंतर ते पुढचं थांबेल, लोक थांबली हळूहळू मागे चल मागे आणि अशा पद्धतीचं फुटपाथवरची व्याज यात चालणार नाही असं महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला यावर कुठलीही कारवाई जर 10 ते 15 दिवसामध्ये हा रस्त्यावरती असलेला अनधिकृत दर्गा जर आपण हटवला नाही, अन्य ठिकाणी त्याला जर शिफ्ट केला नाही, तर त्या दर्ग्याच्या ठिकाणी शेजारी आम्ही बजरंगबलीचं मंदिर बांधू, हा आमचा इशारा आहे। लक्ष्मीनारायण चौकात हिंदू समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे आणि मुकुंदनगरात असलेल्या दर्ग्याविरोधात आंदोलन करणारे आमदार योगेश टिळक आपल्या सोबत आहेत।